मुंबई इंडियन्सने IPL 2025 मध्ये सलग 6 मॅचेस जिंकल्या होत्या, पण 7वी मॅच ते हरले. गुजरातने त्यांना हरवलं. गुजरात ही मॅच जिंकून डायरेक्ट टेबलच्या टॉपला गेले. 7 एप्रिल 2025 नंतरचा मुंबईचा हा पहिला पराभव होता. जर मुंबईने गुजरात बरोबरची ही मॅच जिंकली असती तर मुंबई 16 पॉईंटसह मजबूत कंडिशनमध्ये असती. पण आता चित्र बदलत आहे. मुंबईने 12 पैकी 7 मॅचेस जिंकल्या आहेत. त्यांचा नेट रन रेट 1.156 आहे, जो बाकीच्या टीम्सपेक्षा चांगला आहे. पण आता मुंबईच्या फक्त 2च मॅचेस राहिल्या आहेत, तर बाकीच्या टीमच्या प्रत्येकी 3-3 मॅचेस राहिल्या आहेत. आता या 2 मॅचेससह मुंबई प्लेऑफमध्ये क्वालिफाय करू शकेल का, हे आपण पुढे बघूया. जर मुंबईने राहिलेल्या 2 मॅचेस जिंकल्या तर ते डायरेक्ट क्वालिफाय होणार. जर 2 पैकी 1 मॅच जिंकली आणि 1 हारली तर पंजाब किंग, दिल्ली कॅपिटल्स, KKR यांच्यावर मुंबईला डिपेंड राहावं लागेल. आणि जर दोन्ही मॅचेस हरल्या तर मुंबईने क्वालिफायचा विषय सोडून द्यायचा. आता मुंबईच्या पुढच्या मॅचेस 11 मेला पंजाब किंगसोबत, 15 मेला DC सोबत आहे. जर मुंबईने या दोन्ही मॅचेस जिंकल्या तर 18 पॉईंटसह मुंबई टेबलमध्ये टॉप 2 मध्ये असेल. तर असा विषय आहे मुंबई इंडियन्सचा. तुम्हाला काय वाटतंय? मुंबई प्लेऑफसाठी क्वालिफाय करू शकेल का? मला कमेंटमध्ये सांगा.